मित्रांनो, जय शिवराय. आणि सध्या आपण आहे कलेडोनमध्ये. नक्कीच अजय शेठ जाधव यांच्या फार्म हाऊसवर आहे. आणि एक 2 दिवसापूर्वी मैदान पार पडलं मुंबईचं, ज्या मैदानाची चर्चा भरपूर होती आणि कोण एक नंबर करणार अशी उत्कंठा लागली ती. बरेच तर्कवितर्क लागले. तर त्या 1 नंबरवाल्याची जेवढी चर्चा झाली तेवढीच 2 नंबरवाल्याची चर्चा झाली. कारण तो जोड होता अजय शेठचा चिक्या आणि अण्णा शेठचा हरण्या. नवीन खरेदी जी 51 लाखाची खरेदी होती हरण्याची, ही जोड होती. आणि अचानक कुठेतरी पायरा झालेला. हा पायरा त्या ठिकाणी जाऊन 2 नंबरचा मान करतो. गाडीवर जॉकी होते विठ्ठल नाना बुतकर. अजय शेठ आपल्यासोबत पहिल्यांदा आपल्या मुलाखतीत आहे. दादा नमस्कार. नमस्कार. दादा, काय सांगाल, कशा पद्धतीने मैदान त्यावेळेस तुम्ही मैदानात नव्हते? नाही, अचानक पायरा झालेला. नानांनी मुलग्यानंच केलेला पायरा आणि त्यांचा रात्री पायरा अचानक झाला आणि रात्रीचाच बैल भरला. मला एकदा फोन आला होता मुलग्याचा, मी उचललो नव्हतं जरा कामात असल्यामुळं. दुसऱ्या दिवशी सकाळी मला कळलं की बैल मुंबईत उतरलाय म्हणून. आणि अचानक मला आतापर्यंत आठवतं ज्या गोष्टी अचानक घडल्या त्या 100% यश मिळतं त्या ठिकाणी. बरेच मैदानाचे बघितले. शेठ, एक अल्प परिचय द्या तुमचा. माझं नाव अजय कृष्णा जाधव, राहणार कलेडोन मुळीकवाडी. बरं, पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर येत आहे. बऱ्याच लोक तुम्हाला ओळखतात आणि विठ्ठल नानामुळं थोडीशी एक वेगळी ओळख निर्माण झाली. हो, कारण की तुमचे आणि त्यांचे संबंध घरातले संबंध आहेत. त्याच्यामुळे एक महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण झाली. पण आपल्याकडे मुलाखत पहिल्यांदा होती, त्याच्यामुळे म्हटलं एक नवीन प्रेक्षकांना तुमची ओळख व्हावी. काय नेमकं उद्योग व्यवसाय आपला ह्याचा आहे, गोल्डचा व्यवसाय. गोल्ड टेस्टिंग मशीन आहे त्या. बरं. ज्वेलर्स आहे. बरं. आता नवीन कपड्याचं चालू केलं, म्हणजे आता मुंबई शोरूम. बरं. आता बघितली ते रील वगैरे बघितली पनवेलला, पनवेलला कामोडेमध्ये केलं. बाकी मग ह्या गोष्टीकडे वळण्याचं कारण की अगोदरपासून? नाही, अगोदरपासूनच आहे ते. आपल्याकडे बैल मला वाटतं 20-25 वर्ष झाले आहेत बैल. बरं. वडील करायचे ना? हां, वडील होतं, मी होतो, आम्ही बघायचो. मग आता चर्चेत येण्याचं कारण अचानक कसं? बैल पळायला लागले की कुठेतरी तुम्ही जास्त लक्ष द्यायला? नाही, लक्ष जादा दिलं. बैल पहिले पण पळत होते. बरं. पहिल्या पण आता तुम्हाला आत गेल्यानंतर समजेल, पहिल्यासुद्धा हिंद केसरी मैदानाला ढाले आहेत आपल्याकडं. बरं. पण ज्यादा हे नव्हतं. आता व्यवसाय बघत चाललं होतं सगळं. आता जरा ह्याच्या बैलावर जरा लक्ष. व्यवसाय स्टेबल झाला कुठेतरी? हा, स्टेबल झाला आहे. मुलगा आता मोठा झाला आहे. मुलगा म्हणजे साथ द्यायला लागला आहे. बिझनेसमध्ये हातभार लावला? हो. आणि घरचेच आहेत व्यवसायामध्ये, घरचेच लोक बरोबर. आता म्हणजे आहेत 3 चौघ आहेत घरचे. कुठला बैल सुरुवातीचा तुमच्याकडं? हां, कुठला बैल सुरुवातीचा? सुरुवातीचा आपला बैल नखऱ्या म्हणून घेतलेला होता. बरं. सुरुवातीचा तिथून सुरुवात झाली? तिथून सुरुवात आहे. तिथून आपला बैल विठ्ठल म्हणून आहे. 22-23 वर्षाचा बैल आहे. अजून बैल आहे तो. अजून आहे? हो. कुठं आहे तो? वरगोट्यामध्ये. बरं, बघू तो पण बघू. पण 22-23 वर्षाचा बैल आहे? हो. अजून सांभाळून ठेवला? अजून ठेवला त्याला. क्या बात आहे. किती वर्ष पळाला सर? तो पळाला की एक 17-18 वर्ष पळवला. आता थांबवलाय 2-3 वर्ष झाले मी. बरं. रेकॉर्ड काय बंदी काळात भरपूर पळाला आहे. बिनजोड ह्या भरपूर आहे त्याच्या. मग आता चर्चेत आला तुम्ही, नेमकं कुठल्या गोष्टीमुळे चर्चेत आला? विठ्ठल नानाची साथ लाभली? विठ्ठल नानाची साथ लाभली. साथ काय घरचंच आहेत संबंध, पण कसं मी ज्यादा लक्ष देत नव्हतो या बैलगाडी क्षेत्रावर. सगळं बघत तेवढं थोडंफार आपलं बैल कुठे लांब पाठवत नव्हतो. इथलंच आपल्या जवळ कुठं सातारा जिल्हा, सांगली जिल्हा असं पुण्यापर्यंत जात होते अधूनमधून, पण ज्यादा मी लांबच पाठवतच नव्हतो. आता या चिक्यामुळं येणं भाग पडलं आम्हाला. मुंबईचं मैदान झालं 2 दिवसापूर्वी आणि अगोदरच सांगितलं की कुठेतरी अचानक पायरा झाला आणि त्या पायऱ्यामुळं गाडी 2 नंबरात राहिली. पण होती शक्यता त्या दिवशी, वाटत होतं? हा, नाही, सकाळ कळल्यानंतर वाटलं काहीतरी गाडी करणार तिथे गेलं. करणार मग. हो. पण नवीन खरेदी होती, त्या हरण्यावर पण आपण विश्वास? हरण्याने आपल्या दिवाणीने 1 नंबर केलेला इथं मुळीकवाडीत मैदान झालं होतं. 2-3 दिवसापूर्वी आधी झालेलं. ते 1 नंबर की तिथं बैल पळायला बघितला होता मी. बरं. बैल चांगला पळाला होता तो. आता किती बैल आहे तुमच्याकडं? आता एक आहे ते की 10-11 इथे. आता 10-11 बैल आहे? हो. नाही, सगळ्या बैलांचं नियोजन मुलगाच करतो. ओके. मुलगा आहे. मग परत नियोजन त्याच्याकडे दिलंय. बाकी तो आम्हाला नानाला मला फक्त विचारतो कधी की बाबा हे बैल आपल्याला चालतोय का. फायनल डिसिजन तुमचं आहे? हां, फायनल डिसिजन तो म्हणजे तो विचारतो. 2-3 बैल
टाकू का त्याच्यातून बैल? कुठला टाकायचा हां. मग हे डिस्कस तुम्ही करायचं. मग ते डिस्कस करून आम्ही सांगतो बाबा की मला शक्यतो विचारत नाना दोघांच असतं, पण जे शक्यतो तोच करतो. कारण नानांना भरपूर पायऱ्यासाठी फोन येतात आणि कुणाला नाही म्हणायचं, त्यासाठी नियोजनच तिकडं नाना आम्ही असो ते- तुम्ही असो ते शक्यतो हो. कोणाला टाळू शकता हा विषय. हो. नक्कीच. चिक्याची खरेदी कुठली? चिक्क्याची कासोदा 40गाव. चाळीसगाव खानदेशमधला आहे. किती दिवस झाले खरेदी करून? आत्ता आपल्याकडे झालं की मला वाटतं एक 4 ते 5 महिने झाले. आणि 4-5 महिन्यात कंटिन्यू बोलायला ते. कंटिन्यू गोलाला तो. तुमचं माझ्या मते इथं मैदान आयोजित केलेलं तुम्ही एक 8 दिवसापूर्वी 8-10 दिवसापूर्वी हो, गावचं यात्रेचं मैदान. यात्रेचं मैदान होतं आणि त्या मैदानात पण एक नंबर पळाला, पण सेमीला जरा ते फॉल झाली गाडी. बाकीचं जे नियोजन झालं मुंबईला आता बक्षीस मिळालं गाडी आल्टो कार, मग ते कोणी ठेवलं नेमकं? नाही, ते अजून आणली नाही, घेऊन यायचं आहे. बरं. मुंबईत जायचं. मग कोण घेणार बक्षीस? बघू, ते पण विकत झालं नाही. मी आत्ता आलोय सकाळी मुंबईतून. मुंबईतच दुसऱ्या कामात. तुमच्या किती 11 बैल हे हां, ह्या दावणीला नानाकडं ह्या दावणीला एक 7-8 आहे ती. सगळे मिळून 11? सगळी मिळून 11 आहे ती. नानाकडे 3-4 आहे ती. हां, परत ह्याच्यात आहे ती सिन्नरमध्ये आहे ती दिवाने आहे. बरं. परत विक्रम आहे, अजून एक खोंड आहे तिथं. मी 11 बैलामध्ये सगळ्यात मोठं पारितोषिक मिळवलेलं चिक्या म्हणावं लागेल. सगळ्यात मोठं मिळवलेला ते ज्या दिवाण्या पहिले पेडगाव हिंद केसरी मैदानात त्यांनी 2 नंबर केले. बरं. त्याच्यानंतर चिक्याला आता आल्टो मिळाली. ऑल्टो मिळाले. एक चांगलं मैदान झालं आणि 2 नंबरचा मान मिळाला. पण काय झालं होतं नेमकं? पायाला त्याच्या माझ्या मते मार लागलेला होता. पायाला कोळ्याच्या मैदानात त्याला सेमी पळून आल्यानंतर पुढं लागलेलं त्याला. बरं. खोराला खाली झाडाचा असं पडलेलं होतं. हां, डोक्यात त्याला जाऊन थटलेलं तो पायाला. मग मग तिथं लागल्यानंतर आम्ही मग मला वाटतं महिन्याभर थांबवलेला. 1 महिना थांबवला? हो, बरं. 1 महिना थांबवलं. 1 महिन्यानं काढल्यानंतर कंटिन्यू गुलाला जायचं. मग आता ह्या पायाला जखम झाली होती, मुंबईला पळवलं, मग याच्या 1 महिना अगोदर मार लागलेला होता. हो, 1 महिना आधी काढला, तुमचं घरचं मैदान केलं. हा, घरच्या मैदानाच्या आधी काढलेलं आपण. बरं. तिथं पण मला वाटतं 3-4 मैदानाचा घरच्या मैदानात राहिला नाही गुलाला, तर ते 3-4 मैदान कंटिन्यू गुलाला जायचं. आता हे उपचार कोणी केला काय? उपचार इथले स्थानिक डॉक्टर आहेत, डॉक्टर बल्लाळ. बल्लाळ. हां, बरं. त्यांनी येऊन बघत होतं. आणि इकडले निखलपुके डॉक्टर आहेत, बरं. त्यांचं पण आपलं मार्गदर्शन होतं. त्यांना पण विचारत होतं काय करावं लागेल काय नाही. बरं. कारण माझे दुसरे बैल आहेत ते दिवाण्या, विक्रम, भुंगा, 3-4 बैल तेच बघतात. पोके डॉक्टर. हो, फुके डॉक्टर बघतात. अंतर खूप होता, म्हणजे जवळपास 300-400 किलोमीटर अंतर हो, होतं. 300 किलोमीटर अंतर आहे. आणि मग डॉक्टरवर ट्रस्ट ठेवणं किंवा त्या डॉक्टरच्या हातावर बैल ठेवणं, मग हे कसं कितपत ट्रस्टेड गोष्टी होते? नाही, कसं असतं नाही, तिथे त्यांनी बैल बघितले दिवाने बघतात ना, त्यामुळं ते तिथली बैल बघितल्यामुळे त्यांना जरा आपल्याला कळतं ना लगेच ट्रीटमेंट कशी आहे, काय चिक्यावर- रिझल्ट काय. चिक्यावर उपचार त्यांनी केला जवळपास? हो, त्यांनी पण केला. ह्या गोष्टी मी याच्यामुळं विचारतो कारण की एक प्रसिद्ध गाडा मालक ज्यावेळेस प्रसिद्धी येते त्यावेळेस महाराष्ट्रातून बरेच जण तुमच्यावर प्रेम करणारे प्रेक्षक मंडळी असती किंवा बैलावर प्रेम करणारी मंडळी असती आणि तुमचं मार्गदर्शन लोकांना मिळालं, बैलगाडा क्षेत्रात मिळालं की लोक त्यानुसार ट्रीट करतात बैलांना. बरोबर. त्याच्यामुळं हा मुद्दा म्हणून विचारला. आणि ह्या मार्गदर्शनामुळं चांगला डॉक्टर लोकांना कुठेतरी बैलाचा उपचार करण्यासाठी मिळतो. हो हो हो, 100%. दादा चिक्या नेमकं दोन्ही खांदी पळतो. बरं. त्याला ज्यावेळेस खरेदी केलं तुम्ही, आता कसं झालं, ज्यावेळेस खरेदी केला त्यावेळेस दोन्ही खांदी पळत होता, पण त्यांनी आतूनच पळतो म्हणून दिलेला. आणि आतापर्यंत आपले जे रेकॉर्ड आहे गाडी बांधूनच पळवलं, प्रत्येक बैला संग गाडी बांधून पळवलं. पण आता होय काय लागलं, आता अलीकडं गटाला त्याला गाडी झुपत नाहीत. बरं. त्यामुळं आता दोन्ही खांदी असा उघडा पळतोय तो आता. दोन्ही खांदी. हो, मग नेमकं गरज पडली तर आता पब्लिकनं सुद्धा पळणार तो, कारण गटाला उघडा पळतो काय नाही, आता एकदम सरळ पळतो. कुठं बघितलं त्याला पळताना तुम्ही? ह्याला त्यांच्या तिकडे 40गावला मैदान झालेलं, तिथे 1 नंबर केलेला. बरं. मग खरेदी ज्यावेळेस आता बरेचसे बैल खरेदी केलेली तुम्ही, आता जवळपास 20-25 वर्ष तुम्ही म्हणताय की या क्षेत्रात गेलेले, मग ह्या गोष्टीकडे कसा फोकस राहतो बिझनेस बघता? नाही, आत्ता ह्या 1-1.5 वर्षात जरा जादा फोकस दिला आहे, कारण पहिला कसं होतं बिझनेस होतो, एकटा होतो. आता घरातली 3-4 जण बघणारे झालेत.
मग त्यामुळे आता जरा वेळ मिळतो. मग बैल खरेदी करायच्या अगोदर आपण पूर्ण रिसर्च करणं कुठल्या मैदानात Research कसं एवढा नाही वेळ मिळत, पण कारण ते मुलगाच बघतो. हं. मुलगा बघतो मला, ते मग ते क्लिप टाकतो नानाला, मला कसं वाटतोय काय वाटतंय. आता एक प्रसिद्ध गाडा मालक आहे म्हणून विचारतो, वायदी देत नाही का तुम्ही? नाही, वायदी द्यावी लागते. द्यावं लागतं. तेव्हा आपली वासरायची म्हणलं द्यावी लागते. हां. पण आम्ही घेतली नाही अजून कोणाची वायदी. घेतले नाही का कुठल्याच बरं? बैलाची नाही घेतली. नाही मला बरोबरच वाटत नाही. तेजा दिवाण्या चिक्याची सुद्धा वायदी अजून घेतली नाही आपण. म्हणजे एवढी पळतेत ना, मोकळ्या मनाने सुंदर बैल आहे. पायरा करायचा, हो, बैल हो, हो, पळवायचा. आणि आता गावच्या मैदानाला वासरू होतं रिसवडचं, बरं. तर चिका संग पळवलं. हं. त्यांना सुद्धा विचारा तुम्ही कधी 1 रुपया मागितला नाही त्यांना. पळते कुठेतरी- चांगलं म्हणलं कुठेतरी या गोष्टीला विरोध आहे असा एक मी समज. बऱ्याच बाईटमध्ये बोललोय की वायदी ही प्रकार चांगला नाही, म्हणजे गरीब गाडा मालकांसाठी चांगला नाही. हं, हं. पण आता देणार देतात, घेणार घेतात, त्याबद्दल काय बोलायचं. बरोबर, तो जास्त त्याचा प्रश्न राहिला. पण मग आता ह्या भागात जर म्हटलं दिवसेंदिवस खर्चिक हे क्षेत्र होत चाललेलं आहे. भरपूर खर्चिक होत चाललं. कारण की अगोदरचा जो काळ होता, अगोदर जे मुलं सोबत जायचे, आजही बरेच मुलं सोबत जातात बैलासोबत. काही काही पैसे घेत नाही, काही काही ठिकाणी पैसे दिले जातात. पण आज खर्चिक होत चालला का? भरपूर खर्चिक होत चालला आहे. आता तुम्हीच एक गाडा मालक आहे, 11 बैलं सांभाळताय. मग साधारण किती या 11 बैलावर महिन्याचा किती खर्च होत असेल? महिन्याचा भरपूर खर्च होतो. तसं काय आता मी हे करत बसत नाही. हं, हं. पण सामान्य माणसांचं राहायचं, म्हणजे शेतकरी आणि गरीब लोकांचा नाही राहिला आता हे क्षेत्र. गरीब लोकांचा खेळ नाही राहिला. श्रीमंत त्याने आपलं लोकं काय करायचं, एखादं वासरू जर त्यांच्या दावणीला पळत असेल तर व्यवहार करावा. लगेच व्यवहार करायचा, वेगवेगळेच व्यवहार करायचा. हं, हं. चिक्याची कुठपर्यंत खरेदी होती आपली? नाही, खरेदी मी कुठली सांगत नाही. बरं. असो, बैल योग्य पळतोय, खरेदी सगळ्यात झाली. बैल पळतोय हे महत्वाचं आहे. दादा, मग यांना खाद्य किंवा जे खरेदी सांगायला काय होतं, खरेदी सांगितली ना हं. तर त्याचा लोकांवरती दुसरा वेगळाच इफेक्ट पडतो की बाबा त्यांनी एवढ्याला खरेदी केला, मग आपला पण एवढा विकला पाहिजे. बरोबर, 2 पैसे वाढून आले 2 पाहिजे पैसे लोकांचा वाढून आले समाज पाहिजे. त्या आशेने तो पळवत राहतो, त्यालाही समजत नाही की आपण खर्च किती केला आहे. हं. बरोबर आहे. त्यामुळे कुठल्याच बैलाची मी खरेदी नाही सांगत. मग यांचं दिवसभराचं रुटीन कसं असतो गोट्यावर? दिवसभराचं रुटीन आज 4 जण आहेत बैलासाठी. हं. एक नाशिक सिन्नर रवी म्हणून, इथलं 2-3 आहेत. बरं. नाशिकचा माणूस पण ठेवलेला? हो, एक ठेवला आहे. बरं. तो बघतो. बाकीचा हा जे आहे म्हणजे 2-3 खाणं पिणं प्रत्येक बैलाला सारखं देता की कुठे बदल ठेवता? नाही, प्रत्येक बैलांना सारखं खाणंपिणं असतं. बरं. बुधात पण तेच आहे. हं. कॅटल फीडचा राजा म्हणून, समृद्धीचा. समृद्ध कॅटल फीडचा हं. राजा, तेच आहे सगळ्यांना चालू आमच्या. बरं. एक कुठंतरी समतोल ठेवलेला आहे. आणि बैलगाडा क्षेत्र जर बघितलं, आज दिवसेंदिवस वेगळ्या पद्धतीने होत चाललेलं आहे. अगोदरचा जो काळ होता, आता 25 वर्षापासून खेळ खेळताय तुम्ही, पण खर्चिक होत चालला. भरपूर खर्चिक होत चालला आहे. आणि संयम टिकवून आहे तुम्ही. विठ्ठल नानांनी पण सांगितलं की अजय शेठ सांगता की नाना संयम ठेवा, आपल्याला फळ मिळणार. हो, सगळ्यांनाच सांगतो, मुलांना पण सांगतो. हं. एखादं प्रत्येक मैदानात आपण गुलाल नाही घेऊ शकत. एखाद्या मैदानात काय झालं तर शांत राहायचं. मध्ये गोटा दाखवा. 22 वर्षाचा बैल, ज्या बैलाने तुमच्यासाठी इतिहास केला. ह्या आतापर्यंतच्या ढाली आतापर्यंतच्या ज्या काय जुन्या काळातल्या त्यांचं नंबरही सगळं गेलेत. असंख्य ढाली, असंख्य पारितोषिक, 5म क्रमांक मध्ये आहे ना विठ्ठल. या इथं. मग रात्रीच्या वेळेस बैल हां, इथं राहता का मध्ये? हो. तुम्ही आला ना, बसल्या. या चालू करायला. ये देशी दावा. गाय आहे ते देशी. आता हा जो प्रकार आहे दादा, मी घाटावर जातो खाली, त्या ठिकाणी ज्या पद्धतीने बैल राहतात, याला जुकाटाला, पुढं टांग्याला, त्या पद्धतीने सगळी धावून दिसते तुमच्याकडे. ते गाय आहे, तो बैल तिथं आहे. सगळ्या पद्धतीचे घोडा असेल, सगळं घोडा वासरा असेल, बैला असेल. गाठाचा प्रकारासारखं सगळं आपलं. हाच ना तो? हां, याचं काय नाव म्हटले? विठ्ठल. विठ्ठल. 23 वर्ष. 23 वर्ष वय.
23 वर्षाचा बैल विठ्ठल आणि खरंच त्याच्या नावात विठ्ठल आहे म्हणून दादाने सांभाळून ठेवलं त्याचाच पायगुण आहे की एवढं आपल्याला आहे ते आपल्या दावणीला एवढे सोन्यासारखी दावण. सोन्यासारखी दावण. मग घोड्याचा काय वापर? घोड्याचा फेऱ्यासाठी फेऱ्यासाठी हो बैलाच फेरी घेतात. बैलांची फेरे. इकडं विठ्ठल ग्रुप त्या गाडीवरती याच्यात पालखी निघते का? हां गाडा असतो यात्रेला. बरं बरं. या इकडं म्हशी पण आहे, भरपूर उद्योग आहे. आता इतका मोठा व्यवसाय सोन्याचा गोल्डचा व्यवसाय सांभाळत दादा तुम्ही इतकं मोठं हे बैलगाडा शर्यतीचं कुठं नाट टिकून ठेवला आणि त्याच्यासोबत मशीनचा व्यवसाय. आपण वर जाऊया बाकीच्या वर म्हशी? आहे ते चांगले असतील की 20-22 म्हशी येतात. कुठल्या जाती ते? मुर्रादाची मुर्रा. हरियाणातून आणले त्या. मग हे दूध किती संकलन होतं? दूध जातं एक दिवसाला आपलं 120-125 आसपास. दोन्ही टायमाचा? हो. हा मुक्त गोठा? मुक्त गोटा. ते ह्या सगळ्या मुरा म्हशी? मुर्रा म्हशी आहेत सगळ्या. बरं. एका टायमाचं 120 का दोन्ही? हां 120 जातं दोन्ही टायमाला. दोन्ही टायमाचं मिळून. नाही सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं होतं सेट. ते मुद्दाहून विचारतो कारण किती उद्योग आहे. गोल्डचा उद्योग आहे, बैलगाडा शर्यत. आता याच्यात सगळ्यात मोठा विषय जर म्हटलं तर बैलगाडा शर्यत. हो. त्याच्याकडे लक्ष देणं म्हणजे 24 घंटे तुम्हाला लक्ष देणं आहे. कुठला बैल पळतो कुठल्या लक्ष देता येत नाही म्हणून मुलग्याकडे केले तर ते तुम्हाला सांगतोय का आता मुंबईला बैल गेलेला मला माहिती नव्हतं. रात्रीचा फोन आला तर मी उचलला नाही, मी कामात असल्यामुळं. हां हां. आणि तुम्हाला माहिती नव्हतं बैल पळायला गेला? सकाळी माहीत झालेलं. मग त्या दिवशी पण जखम होती? हो जखम होती म्हणून तर मी नाही म्हणत होतो. हां. आणि त्याला माहिती होतं मी जर मला कॉल केला तर मी नाहीच बोलणार. बरं. नानांनी दोघांना ठरवून न्यायचं काय होईल ते होईल. नाही मग सेमीला ज्यावेळेस सेमी पात्र झाला हां मग फायनलला सेमीला हाणायचं बैल. हां. मग त्यावेळेस निर्णय कसा? डॉक्टरला विचारून घेतला? निर्णय काय त्याला आदल्या दिवशी काय झालेलं आदल्या दिवशी रात्रीचं तिथं गेला नव्या जागेला. बरं. एक तर स्वभाव आहे त्याचा तापट. नव्या जागेला गेल्यामुळं ते एकदम एक 4 व्हीलर आली बांधलाय तिथं. गडबडीने उठून तो असा साईडला व्हायला गेला ते कासरा त्याला पळला. बरं. पळला म्हणजे ते कासरा भाजल्यामुळे ते काचला पूर्ण असा? आतलं दिसत होतं पांढरं. कासरानं लगेच मी फोटो पाठवले रात्रीचे काय करू म्हणून. बरं. पळवू का नको त्यांनी तिथनं लगेच हे करलं मेडिकलमध्ये जावा म्हटलं. ओके डॉक्टर? कोणाला तरी पाठवा. हो फुके डॉक्टर. बरं. आणि तिथून मला फोन करा. परत दुसऱ्या दिवशी त्यांना फोटो पाठवले. पळवू का सूज तर नाही म्हटले. नाही म्हटलं सूज काय पळवा बोलले. हा विश्वास महत्त्वाचा आहे आणि आज कुठेतरी बैल गुलालात राहत आहे. दादा काय सांगाल जाता जाता बैलगाडा क्षेत्र ज्या पद्धतीने आहे सध्याच्या घडीला? अगोदर तुम्ही सांगितलं वायदी म्हटलं तर कमर्शियल विषय झाला आणि हा क्षेत्र कुठेतरी खेळ म्हणून नाही राहिला. शेतकऱ्यांचा खेळ शेतकऱ्यापासून दूर चाललाय आता. शेतकऱ्यापासून वायदी म्हणून. हो. काय सल्ला द्याल बैलगाडा मालकांनी? एक वायदी वरिष्ठ थांबली पाहिजे पण ते थांबत नाही ना. ज्यांचा वासर ज्यांचं पळते त्यांना वाटतं पुढल्या पायऱ्यात आपण पळावं त्यासाठी पुढनं वायदी मागितली जाते ते देतात. असे प्रकार होत राहणार. एक बैलगाडा मालक म्हणून बैलगाडा मालकाला दुसरा काय सल्ला द्यावा वाटतो तुम्हाला? नाही कसं आहे शेतकऱ्यांनी जर त्यांचा बैल पळत असेल किंवा वासर पळत असेल योग्य वेळेत विका. योग्य वेळेत योग्य व्यवहार झाला आपला पाहिजे. व्यवहार करा. नक्कीच दादा धन्यवाद असतील. आणि अजय दादा एक दिलदार मानाचं व्यक्तिमत्व. पहिली मुलाखत होती, पहिल्यांदा दादांच्या गोठ्यावरती आलो आणि चिक्याने कुठंतरी तुमच्यापर्यंत आणलं. हो हो हो. 2 नंबरचा मानकरी झाला मुंबईच्या मैदानामध्ये आल्टो कारचा आणि एक मोठं पारितोषिक शेटला मिळवून दिला. आणि कल्पनाही नव्हती की बा बैल आपल्याला पळवायला न्यायचा की नाही न्यायचा, की त्या ठिकाणी नंबर होईल की नाही, या सगळ्या गोष्टी कुठेच मनात नसताना बैलाने ते घडवून आणलं आणि त्याला साथ लाभली विठ्ठल नानाची. विठ्ठल नानाकडे कसं बघता? त्यांच्यामुळं सगळं आता जे काय होतं जे नाव होतं नानांमुळेच होतं. एक जुनं व्यक्तिमत्व आहे, जुनं जाणत व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा अनुभव येतोय आपला अनुभव कामाला. नक्कीच बैलांसाठी. पण प्रत्येक गोष्ट तुमच्या कोऑर्डिनेशन होतं एकमेकाच्या याच्याने सल्ल्याने? सल्ल्यानेच होतं.
तेवढं आत्ता मुंबईचं तेवढं मैदान ते मुलग्याला दोघांचं ठरलं की जायचं म्हणून जायचं ठरलं. तेवढं तुम्हाला न विचारता झालं. आणि ते पण मला कळलं नसतं. ज्यावेळेस तो बैलाला कासरा भाजला त्यावेळेस मला फोन आला की असंच झालंय, काय करू. मग डॉक्टरांना लगेच मी फोटो पाठवले फुके डॉक्टरांना, काय करू द्या, पळवू का नको. ते बोलले बघू 1-2-3 तास थांबा, बघू काय सुजलं जर येत नाही तर मग पळू. नक्कीच चालतं दादा, शुभेच्छा असेल चिक्यासाठीच नाही तर लवकरात लवकर तेजासुद्धा रिकवर झाला पाहिजे, कारण की तेजावर जास्त जीव आहे तुमचा असं हो सगळ्यांचंच समजतं. आहे. म्हणजे तुमचा विशेष त्याच्यावर जास्त प्रेम आहे, त्याच्यामुळे तेजा लवकरात लवकर रिकवर झाला पाहिजे. आणि चिक्या कुठल्या मैदानात आपल्याला पळताना दिसलं? चिक्या बघू आता थोडी सूज आहे, कमी व्हायची वाट बघतोय पायाची. बरं चालतं, धन्यवाद दादा. धन्यवाद.